धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतायत। धुळ्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये कुणाल पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होतोय। धुळ्यामधील हे पाटील कुटुंबीय मागील 70 वर्षांपासून काँग्रेसशी जोडलं गेलेलं होतं आणि 70 वर्षांची ही काँग्रेसची साथ सोडून आता कुणाल पाटील भाजपमध्ये प्रवेश करतायत। भाजप नेते पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। त्याचबरोबर कुणाल पाटील यांच्यासोबत काँग्रेस सोडून आलेले अनेक पदाधिकारी देखील या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय। गिरीश महाजन देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। चंद्रशेखर बावनकुळे देखील या ठिकाणी या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी पोहोचलेले आहेत। रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये कुणाल पाटील हे आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। 70 वर्षांची काँग्रेसची साथ सोडून कुणाल पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतायत। कुणाल पाटील यांचे आजोबा, त्याचप्रमाणे त्यांचे वडील आणि खुद्द कुणाल पाटील हे काँग्रेसवासी होते आणि 70 वर्ष हे पाटील घराणं काँग्रेसशी संबंधित होतं, काँग्रेससोबत होतं, काँग्रेससोबत एकनिष्ठ होतं। मात्र आता कुणाल पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडलेली आहे। धुळ्यामध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का आहे आणि आज कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। मुंबईतील वरळीच्या मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा सध्या पार पडतोय। चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। हा सध्या पक्षप्रवेश सोहळा मुंबईमध्ये पार पडतोय। कुणाल पाटील यांच्यासह धुळ्यातील काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते देखील या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। त्यांच्यामध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळतोय। कुणाल पाटील यांच्यासह धुळ्यातील अनेक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। धुळ्यामध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय। एक प्रकारे उत्तर महाराष्ट्रामध्येच काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय। हे पाटील कुटुंब मागील 70 वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ होतं। मात्र कुणाल पाटील यांनी आता काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। कुणाल पाटील यांचे आजोबा काँग्रेसमधून खासदार होते। त्यानंतर कुणाल पाटील यांच्या वडिलांनी काँग्रेसमधून अनेक मंत्रिपद देखील उपभोगलेली आहेत। त्याचबरोबर कुणाल पाटील देखील काँग्रेसचे आमदार होते। मागील काही निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झालेला होता आणि आता हेच काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील भाजपमध्ये प्रवेश करतायत। कुणाल पाटील यांच्यासोबत धुळ्यामधील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत। कुणाल पाटील यांच्यासोबत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले अनेक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करतायत। हा पक्षप्रवेश सोहळा सध्या पार पडतोय। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये कुणाल पाटील आणि त्यांच्यासोबत आलेल्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश सुरू आहे। यावेळेला चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। भाजपचे अनेक नेते, पदाधिकारी देखील या पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित आहेत। कुणाल पाटील यांच्यासोबत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करतायत। धुळ्यामध्ये आणि एकूणच उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय। 70 वर्ष काँग्रेस सोबत असणारं हे पाटील कुटुंबीय त्यांनी आता काँग्रेसची साथ सोडलेली आहे। कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांच्याबरोबर अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। सध्या मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय। वेगवेगळ्या कार्यकर्त्यांचा
माजी आमदार कुणाल पाटील यांनी आत्ताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन हे देखील उपस्थित आहेत। कुणाल पाटील यांच्यासोबत धुळ्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। काँग्रेसला हा सर्वात मोठा धक्का उत्तर महाराष्ट्रामध्ये मानला जातोय। धुळ्यातील माजी आमदार कुणाल पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आज भाजपत प्रवेश केलेला आहे। 70 वर्षांपासून हे पाटील घराणं काँग्रेससोबत एकनिष्ठ होतं, मात्र कुणाल पाटील यांनी आता काँग्रेसची साथ सोडलेली आहे। कुणाल पाटील यांचे आजोबा हे काँग्रेसचे खासदार होते, त्यानंतर कुणाल पाटील यांच्या वडिलांनी देखील काँग्रेसमधून अनेक मंत्रिपदं भूषवलेली आहेत। काँग्रेसमधील मोठं नाव, मोठं घराणं काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आता कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। ते भाजपवासी झालेले आहेत। मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय। कुणाल पाटील यांच्यासोबत आलेल्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश देखील भाजपमध्ये करून घेतला जातोय। कुणाल पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला।